नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. तर मित्रांनो, आज आपण बघा पोलीस भरती 2024 साठी महत्त्वाचे सराव प्रश्न घेऊन आलो आहोत. मित्रांनो, या प्रश्नसंचामध्ये जे काही लेटेस्ट चालू घडामोडी आहेत ते देखील आपण याच्यामध्ये ॲड केले आहेत आणि जीकेचे जे काही महत्त्वाचे आतापर्यंत परीक्षेत विचारले आहेत असे प्रश्न यामध्ये आपण घेतले आहेत. तरी व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. आणि रोज आपला हा पोलीस भरतीसाठीचा संध्याकाळी 4 वाजता व्हिडिओ अपलोड होणार आहे. आणि आजचा पाठ आपला कितवा आहे तर तिसरा पाठ आहे. पहिला प्रश्न आहे बघा, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ज्युरी सदस्य बनणारी पहिली भारतीय महिला कोण बनली आहे? तर पर्याय क बिल्किस मीर. बिल्किस मीर ही बघा पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ज्युरी सदस्य बनणारी पहिली भारतीय महिला बनली आहे. तर त्यांना बघा काश्मीरची जलराणी असे देखील म्हटले जाते. त्यानंतर विद्याराणी देवी. तर विद्याराणी देवी ह्या बघा IWF विश्वचषकात पदक जिंकणाऱ्या किंवा मिळवणाऱ्या बघा पहिल्या महिला बनल्या आहेत. पहिल्या भारतीय महिला बनल्या आहेत. त्यांनी बघा 55 किलो वजनी गटात कांस्य पदक जिंकले आहे. त्यानंतरचा पर्याय ब आहे बघा मीराबाई चानू. तर मीराबाई चानू ह्या बघा पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पात्र ठरणारी एकमेव वेटलिफ्टर बनली आहे बघा मीराबाई चानू. कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर वेटलिफ्टर या खेळाशी त्या संबंधित आहेत. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वात खालचे पद कोणते? तर पर्याय क पोलीस शिपाई. पोलीस शिपाई हे बघा महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वात खालचे पद आहे. अशा प्रकारचे प्रश्न मित्रांनो बघा पोलीस भरतीमध्ये अवश्य विचारले जातात. हे झाले खालचे पद. तर सर्वोच्च पद कोणते आहे तर पोलीस महासंचालक. पोलीस महासंचालक हे पद बघा महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वोच्च पद किंवा मोठे पद आहे. आणि सध्या महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक कोण आहेत तर रश्मी शुक्ला. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, पॅरिस ऑलिम्पिक 2024 साठी भारताचा ध्वजवाहक म्हणून कोणाची निवड केली आहे? तर पर्याय क शरद कमल अचंता. शरद कमल अचंता यांची बघा पॅरिस ऑलिम्पिक 2024 साठी भारताचा ध्वजवाहक म्हणून निवड करण्यात आली आहे. मित्रांनो, या परीक्षेमध्ये बघा पॅरिस ऑलिम्पिकवर 2 ते 3 प्रश्न हमखास विचारले जाणार आहेत. तर ध्वजवाहक कोणाची निवड करण्यात आली तर शरद कमल अचंता. आणि यांनाच बघा 2022चा जो काही मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार आहे बघा तर तो शरद कमल अचंता यांना प्रदान करण्यात आला होता. त्यानंतरचा चौथा प्रश्न आहे, रायगडमधील इर्शाळवाडी भूस्खलन दुर्घटना कोणत्या दिवशी घडली होती? तर पर्याय ब 19 जुलै 2023 साली रायगडमधील इर्शाळवाडी या ठिकाणी बघा भूस्खलन होऊन दुर्घटना घडली होती. पुढचा प्रश्न आहे, 1896ला पहिल्या ऑलिम्पिक खेळाचे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले होते? तर पर्याय ब अथेन्स ग्रीस या ठिकाणी बघा पहिल्या ऑलिम्पिक खेळाचे आयोजन करण्यात आले होते. कोणत्या वर्षी तर 1896. तर 1896ला बघा ऑलिम्पिक खेळाचे आयोजन करण्यात आले होते पहिल्यांदा. आणि कोणत्या ठिकाणी तर अथेन्स ग्रीस या ठिकाणी. तर 2024चे आयोजन बघा कोणत्या ठिकाणी होत आहे तर पॅरिस फ्रान्स या ठिकाणी 2024चे ऑलिम्पिक खेळाचे आयोजन होत आहे. तर 2021 साली कोणत्या ठिकाणी आयोजन करण्यात आले होते तर टोकियो जपान या ठिकाणी 2021ला आयोजन करण्यात आले होते. 2028ला म्हणजेच याच्यानंतर कोणत्या ठिकाणी होणार आहे तर बघा लॉस एंजेलिस अमेरिका या ठिकाणी 2028 साली ऑलिम्पिक खेळाचे आयोजन करण्यात येणार आहे. तर भारतामध्ये बघा 2036 साली ऑलिम्पिक खेळाचे आयोजन करण्यात यावे यासाठी बघा प्रयत्न सुरू आहेत. पुढचा प्रश्न आहे, सर्वात कमी लोकसंख्या कोणत्या केंद्रशासित प्रदेशामध्ये आहे किंवा आढळते? तर पर्याय क लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशामध्ये बघा सर्वात कमी लोकसंख्या ही पाहायला मिळते. तर जास्त कोणत्या केंद्रशासित प्रदेशामध्ये पाहायला मिळते तर बघा दिल्ली या केंद्रशासित प्रदेशामध्ये बघा सर्वात जास्त
ही लोकसंख्या आढळते. तर हे झालं केंद्रशासित प्रदेशाचं. तर राज्याचा विचार केला तर बघा उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेश या राज्यामध्ये बघा सर्वाधिक लोकसंख्या आढळते. सर्वात कमी सिक्कीम या राज्यामध्ये आढळते. त्यानंतर बघा यावर दुसरा ऑप्शन म्हणून प्रश्न आहे. तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा केंद्रशासित प्रदेश कोणता आहे? तर लडाख. लडाख हा बघा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा केंद्रशासित प्रदेश आहे. तर सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश कोणता आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने? तर लक्षद्वीप. लक्षद्वीप हाच बघा केंद्रशासित प्रदेश आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान. तर राज्याचा विचार केला तर राजस्थान हे राज्य बघा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य आहे. आणि सर्वात लहान राज्य कोणते आहे? तर गोवा. पुढचा प्रश्न आहे इंटेलिजन्स ब्युरो IBचे प्रमुख खालीलपैकी कोण आहेत? पर्याय ड तपन कुमार डेक्का हे बघा इंटेलिजन्स ब्युरो IBचे सध्याचे प्रमुख आहेत. आता पर्यायाबद्दल माहिती पाहूया. तर बघा पर्याय क आहे रवी सिन्हा. तर रवी सिन्हा हे बघा रॉचे प्रमुख आहेत बघा रवी सिन्हा. राहुल नवीन हे बघा ईडीचे प्रमुख आहेत. राहुल नवीन. आणि सदानंद दाते NIAचे प्रमुख आहेत सदानंद दाते. तर CBIचे प्रमुख सध्या कोण आहेत? तर त्याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. पुढचा प्रश्न आहे 1896 साली अनाथ बालिकाश्रम मंडळी ही संस्था खालीलपैकी कोणी स्थापन केली होती? तर पर्याय ब महर्षी धोंडो केशव कर्वे. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी बघा 1896 साली अनाथ बालिकाश्रम मंडळी याची स्थापना केली होती. पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याचे पहिले पोलीस महासंचालक म्हणून कोणाचा नामोल्लेख कराल? तर पर्याय ड कृष्णकांत पांडुरंग मेडेकर म्हणजेच KP मेडेकर हे बघा महाराष्ट्र राज्याचे पहिले पोलीस महासंचालक होते. तर सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत? रश्मी शुक्ला हे सध्याचे पोलीस महासंचालक आहेत. रश्मी शुक्ला यांच्या अगोदर कोण होते? तर रजनीश शेठ. पुढचा प्रश्न आहे सौताडा हा धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर पर्याय ब बीड या जिल्ह्यामध्ये आहे बघा सौताडा धबधबा. पुढचा प्रश्न आहे कर्नाळा पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर पर्याय क रायगड. तर रायगड या जिल्ह्यामध्ये आहे बघा कर्नाळा पक्षी अभयारण्य. आणि रायगडमधील बघा अलिबाग या शहराला बघा मायनक नगरी असे नाव देण्यात यावे अशी मागणी बघा विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केलेली आहे रायगडमधील अलिबाग शहराला. पुढचा प्रश्न आहे मुंबई प्रांतात सन 1916 मध्ये होम रूल लीगची स्थापना कोणी केली होती? तर पर्याय क लोकमान्य टिळक यांनी बघा मुंबई प्रांतात सन 1916 साली होम रूल लीगची स्थापना केली होती. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर कोणता घाट वसलेला आहे? तर पर्याय ड खंबाटकी घाट हा बघा पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर वसलेला आहे. माळशेज घाट कोणत्या महामार्गावर वसलेला आहे? तर बघा कल्याण अहमदनगर या मार्गावर बघा माळशेज घाट हा वसलेला आहे. खंडाळा घाट हा बघा पुणे मुंबई या महामार्गावर वसलेला आहे. तर आता कसारा घाट कोणत्या महामार्गावर वसलेला आहे? तर त्याचं उत्तर बघा तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगायचे आहे. 6वा प्रश्न आहे आहारातील कोणत्या खनिजाच्या अभावी गलगंड हा आजार होतो? तर पर्याय ब आयोडीनच्या अभावामुळे बघा गलगंड हा आजार होतो. पुढचा प्रश्न आहे 15वा प्रश्न आहे ओएसिस म्हणून ओळखला जाणारा भूप्रदेश कोणत्या प्रदेशात आढळतो? तर पर्याय ड वाळवंटी प्रदेशामध्ये आढळतो हा बघा ओएसिस म्हणून ओळखला जाणारा भूप्रदेश. त्यानंतरचा 16वा प्रश्न आहे शेवटचा प्रश्न मुंबईतील वांद्रे वरळी सागरी सेतू खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखला जातो? तर पर्याय क राजीव गांधी सागरी सेतू.
राजीव गांधी सागरी सेतू या नावाने ओळखला जातो बघा मुंबईतील वांद्रे वरळी सागरी सेतू. तर मुंबईतील शिवडी नावाशेवा म्हणजेच भारतातील सर्वात लांब जो काही सागरी सेतू आहे बघा शिवडी नावाशेवा, तर याला कोणाचे नाव देण्यात आले आहे, तर अटल बिहारी वाजपेयी. अटल बिहारी वाजपेयी म्हणजेच अटल सेतू असे त्याला नाव देण्यात आले आहे. तर सुदर्शन सेतू, सुदर्शन सेतू हे बघा गुजरात राज्यामधील आहे. सर्वात लांब केबल स्टेड पूल ज्याचे उद्घाटन बघा नुकतंच झाले गुजरात राज्यामधील. तर मित्रांनो अशा प्रकारे महत्त्वाचे 16 प्रश्न पोलीस भरतीसाठी जे उपयुक्त असणार आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केले आहेत. मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगायचे आहे. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही, जेणेकरून तुम्हाला बघा पोलीस भरतीसाठी महत्त्वाचे असे नवीन प्रश्न पाहायला मिळतील. आणि याचा जर तुम्हाला PDF हवा असेल तर मित्रांनो टेलिग्रामची लिंक दिली आहे डिस्क्रिप्शनमध्ये, तेथून तुम्ही ते डाउनलोड करू शकता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.